ठीक आहे. चलो, लेट मी शेअर द स्क्रीन. ओके, लास्ट सेशनमध्ये आपण टेबल झाला, आपला अँकर टॅग झाला, राईट. सो टुडे सम मोर टॅग्स वी आर गोइंग टू अंडरस्टँड. मर्क्यू टॅग बघायचं आपल्याला, व्हिडिओ ऑडिओ टॅग बघायचे. ओके, लेट्स गो टू द वर्क स्पेस. डे 5. ओके, fine. Demo.html. Okay, so there is a tag called Mercue to scroll the text on your web page, to write the content as an announcement. You can use the Mercue tag. Can you check it, guys? This is a Mercue. आणि मर्क्यूमध्ये तुम्हाला दोन ॲट्रिब्यूट इथं बाय डिफॉल्ट भेटत आहेत. एक बिहेवियर आणि दुसरं डिरेक्शन. मी याच्यामध्ये लिहितो फुल स्टॅक जावा बॅच स्टार्टिंग फ्रॉम 10 एप्रिल. लेट्स से दिस इज माय अनाउन्समेंट. ओके, जी मला माझ्या वेबसाईटवरती शो करायची. अँड मी याला H2 मध्ये बाइंड करतो. ओके, कारण हे टेक्स्ट थोडंसं मोठं दिसलं पाहिजे. सो आय विल राईट H2 हिअर लाईक दिस. इफ आय रन दिस, Chrome, can you check it? This is the announcement. Full stack Java batch starting from 10 April. It is coming in the H2 tag, right? And scrollable. Left to राइट टू लेफ्ट कडे जाते. राइट टू लेफ्ट कडे जाते. दिस इज स्क्रोलेबल टेक्स्ट. इवन आपण बिहेवियर डिरेक्शन काय दिलंच नाही आहे, इवन गरज पण नाही आहे, कारण बाय डिफॉल्ट याचं बिहेवियर असंच असतं, राईट टू लेफ्ट. ओके, आता तिथं आणखीन एक मी ही ॲड करतो, दॅट इज बिहेवियर. कॅन यू चेक द बिहेवियर गाइस? बिहेवियर मी स्क्रोल ॲड करतोय. आता बाय डिफॉल्ट स्क्रोलच असतं, तुम्ही जरी स्क्रोल दिलं तरी स्क्रोलच असते. स्क्रोल म्हणजे काय? इट इज स्क्रोलिंग फ्रॉम राईट टू लेफ्ट. ओके, स्क्रोल. आणखीन एक बिहेवियर आहे, ते मी सांगण्याआधी इथे एक आणखीन ॲट्रिब्यूट यूज करतो, स्क्रोल अमाऊंट. जेवढी मी ही अमाऊंट वाढवेल, आता मी 20 दिले, त्याचा स्पीड वाढेल. कॅन यू चेक इट? स्पीड इज इन्क्रीज. स्पीड इज इन्क्रीज गाईज. लुक ॲट दिस. हे पूर्ण संपेल, परत येईल. मी जर 30 दिलं, आणखीन स्पीड वाढेल. हे बघा. सो स्क्रोल अमाउंट इज यूज टू इन्क्रीज द स्पीड गाईज. स्पीड इन्क्रीज करण्यासाठी स्क्रोल अमाऊंटचा यूज होतो. देन आता बघा, बिहेवियर स्क्रोल आहे, इथं लिहा अल्टरनेट. जर मी अल्टरनेट दिलं तर हे इथं क्रॅश होईल आणि रिटर्न जाईल. दिस इज अल्टरनेट. कॅन यू चेक इट? दिस इज द बिहेवियर अल्टरनेट. स्क्रोल केले की फक्त स्क्रोल होत राहील, पण अल्टरनेटिव्हमध्ये गॉट इट लाईक दॅट. ओके, सो बिहेवियर, स्क्रोल, अल्टरनेट. आता आपल्याकडे आहे डिरेक्शन. डिरेक्शन इज, लेट्स से मी दिलं लेफ्ट. सो बाय डिफॉल्ट राईट टू लेफ्टच असते बघा, म्हणजे राईट करून लेफ्टकडे जाते स्टार्टिंगला. करेक्ट. इवन मी तर स्क्रोलच देतो. मी जर स्क्रोल दिलं
तर हे राईट कडून लेफ्टकडे जातं बिकॉज लेफ्ट आपण डिरेक्शन दिलं. हे जर मी डिरेक्शन दिलं राईट, कॅन यू चेक इट. आता मात्र हे राईट टू लेफ्ट जात आहे. लुक ॲट दिस, राईट कडून लेफ्टकडे, दॅट इज द डिरेक्शन लेफ्ट अँड राईट. ओके, इवन तुम्ही डिरेक्शन अप अँड डाऊन पण देऊ शकता. मी दिलं अप, तर हे अपला जाईल. लुक ॲट दिस, कॅन यू चेक इट. हे अपला जात आहे. कॅन यू चेक इट. मी जर दिलं डाऊन, मी जर म्हणलं डाऊन, हे डाऊनला जाईल. कॅन यू चेक इट. आता हे इथले इथं जाते, खाली पूर्ण का जात नाही, कारण ही जी हाईट आहे, ही बाय डिफॉल्ट हाईट आहे H2ची. कशाची? हे H2 एलिमेंटची. लेट्स इन्क्रीज द हाईट ऑफ H2. लेट्स इट विल वर्क ऑर नॉट. लेट्स से हाईट इज 300. ओके, H2ची हाईट इथून अशी इन्क्रीज होत नाही आहे. सो लेट मी चेक विथ द मर्क्यू. माइट बी मर्क्यूची हाईट वाढली तर बघू आपण. ओके, नाव कॅन यू चेक इट. हाईट इज इन्क्रीज फॉर द मर्क्यू. आता मात्र हा याच्या हाईटनुसार जातो, राईट. इवन यू कॅन अप्लाय वन BG कलर, सो यू विल गेट मोर क्लिअरिटी. BG कलर, लेट्स से ब्ल्यू. So can you check it? Right, if you write direction is up, so हे अपला जाईल, खालून जाईल जेवढी त्याची हाईट तुम्ही दिले. करेक्ट. ओके, ब्ल्यू और माइट बी कलर इज ऑरेंज. कुठला इथे थोडा फ्रेश कलर वाटतं, राईट. हा तुम्हाला सेंटरला ठेवायचं. कसंही म्हणजे कसंही करू शकता तुम्ही. इवन हा H2 आहे, राईट. बाकीसुद्धा गोष्टी तुम्ही फिरवू शकता. त्या स्क्रोल अमाऊंट जी जास्त आहे, तुम्ही कमी करा थोडीशी. आणखीन तुम्हाला बेटर दिसेल हे. सो इट्स लुक लाईक दिस. ओके, let's say I'm writing more text here, so it will also come here. Don't miss to join. Okay, so it's come like this. Even you can add some paragraph also in that. याच्यात एखादा पॅराग्राफ सुद्धा ॲड करू शकता. लोअर M20. सो पॅराग्राफ पण याच्यामध्ये दिसेल. तर जो काय तुम्हाला ॲड करायचा असेल, जे काय तुम्हाला टेक्स्ट दाखवायचं असेल, बघा अप डाऊनमध्ये दाखवायचं असेल, किंवा बघा काही नोटीस असतात बघा, या नोटीस सतत फिरतात. आय थिंक या CETच्या वेबसाईटवरती तर आहेत. MHT CETच्या वेबसाईटवरती तुम्ही बघितले असतील. कॅन यू चेक इट. कॅन यू चेक इट. व्हॉट इज दिस. अनाऊन्समेंटमध्ये लेफ्ट टू राईट जातं की नाही, राईट टू लेफ्ट, सॉरी. इव्हन काही गोष्टी तुम्ही बघितल्या असतील, आय थिंक, आणि यांनी चेंज केले आता. काही गोष्टी अशा अप डाऊन सुद्धा होत्या. अप डाऊनमध्ये सुद्धा काही न्यूज चॅनलवरती तसं असतं बघा. अप डाऊनमध्ये त्या गोष्टी दाखवल्या जातात, राईट. सिमिलर लाईक CET. इथं पण तेच आहे. आता मी कर्सर नेल्यावर हे थांबतंय बिकॉज जावास्क्रिप्ट इज डिअर गाईज. ओके, जावास्क्रिप्टमुळे हे होतं. आता आपल्या ह्याच्यामध्ये हे होत नाही आहे बिकॉज वी आर नॉट युजिंग जावास्क्रिप्ट नाव. ओके, ओव्हर इफेक्ट अप्लाय केला की आपलं पण ते थांबेल. ओके, सो लाईक दॅट यू कॅन यूज द मर्क्यू टॅग. आता या मर्क्यू टॅगमध्ये तुम्ही इमेज पण ॲड करू शकता. सपोज हा मर्क्यू टॅग आहे, याच्यामध्ये मी इमेज ॲड केली. ओके, कुठली ॲड करा. लेट्स आपल्याकडे इमेज ऑलरेडी आहेत याच्यामध्ये. सो आय विल टेक द डे 4 डे 3 लेट्स से. आधी इमेज आहे माझ्याकडे, मी इथून कॉपी करून डे 5 मध्ये पेस्ट. तुम्ही इमेजला सुद्धा हे करू शकता. आधी .jpg होती ना, सॉरी, आय थिंक JPG इमेज आपल्याकडे एक होती.
इट्स नॉट आधी HTML फाईल आहेत. ओके A1 A2 ठीक आहे, या इमेजेस घेऊ आपण. ठीक आहे, लेट्स टेक A1. okay, and now if you check, image will be scrolled. Can you check it? You can take multiple images. A2. Okay, 2 images will scroll, and just give the scroll amount so little bit fast. Okay, so can you check it? 2 images. Let me add more 2 we have, right? A3 and A4. ओके, मी यालाच कॉपी करतोय, याचं डिरेक्शन देतोय मी लेफ्ट आणि याचं देतोय राईट. ठीक आहे, आय एम ॲडिंग वन HR हियर. सो इट्स लुक लाईक दिस. ओके, हा मर्क्यू टॅग लेफ्ट टू राईट टू लेफ्ट, हा लेफ्ट टू राईट. Even you can give the behavior also alternate. If you write alternate, it's look more better, right? Can you check it? Alright, and on the top you can write like this: products for sale, like that. Okay, products for sale. Might be in the center you want to write, you can write. Okay, याला पण लिहा. ओके, असं वेबसाईटमध्ये दाखवतो आपण, राईट? काय प्रोडक्ट दाखवायचे असतील, कंपनीचे लोगोसुद्धा असतात बघा, फिरत असतात. आम्ही एवढे एवढे स्टुडंट प्लेस केले, काय काय क्लासेसच्या वेबसाईटवर तुम्ही बघितलं असेल, असे कंपनीचे लोगो असतात, विप्रो, देन ॲमेझॉन, आणि ते फिरत असतात इकडून तिकडे, बरोबर? बघितले असेल तुम्ही. तर मर्क्यू टॅग इज देअर इन द पिक्चर गाईस. कोणता टॅग असतो? मर्क्यू टॅग असतो. काय प्लेस झालेले स्टुडंट असतात, ते सुद्धा वरखाली वरखाली होत असतात, अप डाऊन, लेफ्ट राईट, बरोबर? काही साईट्समध्ये तर इथून जे चालू होतात ते इथपर्यंत जातात, परत येतात, करेक्ट? तर त्याच्यामागे कोणता टॅग आहे? मर्क्यू टॅग इज देअर. विच टॅग इज देअर? गॉट इट? मर्क्यू टॅग गाईज. आता हे किती वेळा अल्टरनेट झालं पाहिजे याचं तुम्ही लिमिटसुद्धा लावू शकता. तुम्ही याला लिहू शकता लूप, आणि लूपची व्हॅल्यू मी दिली 2. हा 2 वेळाच फिरेल, जास्त नाही फिरणार आहे. 2 वेळा फिरून हा जागेवर थांबेल. थांबला की नाही? ते बघा, 2 वेळा फिरून थांबला हा, कारण आपण याला लूप यूज केला. याला पण करा, याला 3 म्हणलं मी. आता जर चेक केलं तुम्ही, हे बघा, खाल्ला 3 वेळा झाल्यावर थांबेल, आणि हा 2 वेळा थांबला देऊ. हा आता थांबला, 3 वेळा झाला बाई. सो लूप पण लावू शकता तुम्ही, किती वेळा फिरला पाहिजे. अनलिमिटेड टाईम असेल तर लावू नका लूप. हा अनलिमिटेड टाईम, जोपर्यंत तुमच्या वेबसाईटवरती युजर ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत त्याला दिसत राहील. प्रोडक्ट तुम्हाला मर्क्यू करायचे, टेक्स्ट मर्क्यू करायचे, काही करू शकता. कळतंय सगळ्यांना? टेक्स्ट करायचे टेक्स्ट करा, प्रोडक्ट करायचे प्रोडक्ट करा. दिस इज टेक्स्ट, करेक्ट? मग हे टेक्स्ट हाईट लय झाली असेल तर कमी करा, 100 म्हणा. ओके, आणि याला लेफ्ट टू राईट लिहायचं असेल तर लेफ्ट टू राईट द्या, डिरेक्शन लेफ्ट. Okay, so it look like this one.
ओके. या टेक्स्टला आपण एक्झॅक्ट सेंटर पण आणू शकतो याच्या सेंटरमध्ये. ओके, त्याच्यासाठी आपल्याला CSS शिकावं लागेल. एक्झॅक्ट सेंटरमधून जाईल इकडे तिकडे. इवन हा कलर थोडासा नाही का ग्रे टाईपचा द्या, आणखीन बेटर लुक दिसेल. हे बघा ग्रे टाईपचा कलर. आता हा जो स्पेस दिसतोय ना तुम्हाला, हा वाला स्पेस, हा H2 मुळे येतो. ठीक आहे, हे जे H2 आहे ना ह्याच्यामुळे येतोय. ठीक आहे, तुम्ही जर इथं समथिंग CSS लावली अशी बघा लाईक दिस, मार्जिन 0, सगळा स्पेस निघून जाईल. हे गेला स्पेस, हे बघा देर इज नो स्पेस. जो स्पेस येत होता ना तो स्पेस निघून जाईल. ओके, सो या गोष्टी तुम्ही करू शकता. गॉट इट एव्हरीवन? So this is Mercure tag you have to understand, which is used to scroll the text on a web page. Mercure नंतर आपल्याला बघायचं होता व्हिडिओ अँड ऑडिओ. हे जे दोन टॅग आहेत हे आपल्या वेबसाईटमध्ये आपल्याला व्हिडिओ आणि ऑडिओ शो करण्यासाठी यूज केले जातात. त्यासाठी सिम्पल टॅग आहे. लेट्स से मी तर म्हणलं फुल स्टॅक जावा रेकॉर्डिंग मला शो करायची आहे. रेकॉर्डिंग day 1 लेट्स से. आणि त्यासाठी मी तर म्हणलं व्हिडिओ. कॅन यू चेक इट? व्हिडिओ. आणि या व्हिडिओला SRC नावाचं एक ॲट्रिब्यूट आला आहे. म्हणजे कोणता व्हिडिओ शो करायचा सांगा. मग त्याचा सोर्स, त्याचा ॲड्रेस तुम्हाला इथं द्यायचा आहे. सो मी काय करेन, माझ्याकडे व्हिडिओजमध्ये खूप सारे व्हिडिओज आहेत रेकॉर्डिंग. हे बघा. सो मी याच्यातली लेट्स से ही कालची रेकॉर्डिंग आहे. मी याला कॉपी करतो आणि आपल्या फोल्डरमध्ये टाकतो. ठीक आहे, day 5 पेस्ट. ठीक आहे, याला नाव देतो मी लेट्स से day 1 समथिंग. आणि आता इथं यूज करतो मी SRC day 1.mp4. हा व्हिडिओ आहे माझा. नाव इफ आय रन दिस गाईज, कॅन यू चेक इट? व्हिडिओ इज कमिंग. Okay, let me open to this on this browser. Full stack Java recording day 1. बघा रेकॉर्डिंग आली. दुसरी याची विड्थ हाईट लई मोठी आहे, थोडीशी कमी करता का? हे बघा विड्थ 300, हाईट पण 300. सो ही कमी होईल. हे बघा. पण प्रॉब्लेम एक झाला याच्यामध्ये. सर हा व्हिडिओ आहे खरं आहे, पण याचे व्हिडिओचे बटन्स कुठे आहेत? व्हिडिओ प्ले करायचं बटन नाही आहे, आवाजाचं बटन नाही आहे, परत स्क्रोल बार नाही आहे जो दाखवतो व्हिडिओ कुठल्या टाईमला सुरू आहे. ते पाहिजे असेल तर तुम्हाला इथं कंट्रोल्स नावाचा एक ॲट्रिब्यूट भेटतो, तो घ्यावा लागतो. कंट्रोल. सो यू विल गेट द कंट्रोल्स. हे बघा, प्ले बटन, टाईम ड्युरेशन, व्हॉल्यूम, मिनिमाइज मॅक्सिमाइज अँड देन प्लेबॅक स्पीड वगैरे बाकीचे ऑप्शन. आता मी याच्यावर क्लिक केलं आहे बघा, इट्स प्लेबल. याने चेक हे आहेत रिअलमध्ये. याने चेक व्हिडिओ इज स्टार्टेड. बस सर हे सिंटॅक्स फॉलो करून करेक्ट. फुल स्टॅक जावा रेकॉर्डिंग day 1. लेट्स मला आणखीन एक व्हिडिओ पाहिजे, सो मी यालाच कॉपी करेल. 3 व्हिडिओ घेतले मी. सो हे 3 व्हिडिओ मला असे दिसतील. पहिला, दुसरा, हा तिसरा. हे एका पुढे एक घ्यायचं अवघड आहे का? नाही, जस्ट यूज द टेबल कॉन्सेप्ट. टेबल तुम्हाला माहीत आहे. टेबलमध्ये TR घ्या. TRमध्ये 3 TD घ्या. 3 व्हिडिओ आहेत राईट. आणि प्रत्येक TDमध्ये हे टाकून द्या. इट्स व्हेरी सिम्पल गाईज. दुसऱ्या TDमध्ये याला टाका. सो लेआउट स्ट्रक्चरमध्ये तुम्ही याला बघू शकता. आणि तिसऱ्या TDमध्ये याला डन. आणि याची जी विड्थ आहे ती 100% करा. सो हे तिन्ही व्हिडिओ यू विल गेट लाईक दिस. कॅन यू चेक इट गाईज? लेआउट स्ट्रक्चर एका पुढे एक. देर इज अ टेबल इज इम्पॉर्टंट फॉर दॅट. तुम्ही आणखीन एखादा ॲड करू शकता. लेट्स से मी ह्या TDला कॉपी केला. बघा चौथा पण बसेल याच्यामध्ये. हे बघा बसले चौथे. 5वा आता खाली येईल बिकॉज याच्यात बसणार नाही तो राईट. सगळे व्हिडिओ ॲट अ टाइम प्ले करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. गुड इव्हनिंग सर.
गुड इव्हनिंग सर, लेट मी बनवता पहिल्या प्रोडक्ट लॅपटॉप बनवायचे काहीतरी बरोबर सिमिलर ठीक आहे. हे यु नो मिक्स झालं सगळं. 4 व्हिडिओ आपण इथं शो केले. 5वा जर केला तर हा खाली जाईल. तुम्ही जर आता इथं घेतला तर हा ॲडजस्ट झाला तर हा हो ॲडजस्ट झाला इथं. ठीक आहे, आणखीन एक घ्या. हा मला वाटतं साईज कमी करतोय प्रत्येकाची, नाही पुढं जातोय की नाही जॅकेट. एकच रो आहे ना, त्यामुळे खालच्या रोला जात नाही. एकाच रोमध्ये तुम्ही सगळे ॲड करताय. सो नेक्स्ट टी आर घ्या, नेक्स्ट खाली जाईल तो. ठीक आहे, सो असं करू नका. ठीक आहे, एवढेच ठेवा. नेक्स्ट टी आरमध्ये बाकीचे ॲड करा. मग याच्यामध्ये आणखीन तुम्ही टी डी घेऊ शकता, जेवढे पाहिजे तेवढे 4. आणि याच्यामध्ये आणखीन टाका, याच्यावर टाका, याच्यावर टाका, याच्यामध्ये टाका. जेवढे व्हिडिओ तुम्हाला शो करायचे तुमच्या याच्यावरती तुम्ही शो करू शकता. ओके, व्हॉट हॅपन, एक मिनिट. ठीक आहे, ओके, हे 4 दाखवले आहेत. टी आर, then I'm taking TR again, TD, paste. सॉरी, ऑलरेडी TD आहे, पेस्ट. ठीक आहे, डबल TD होत होता, दॅट्स अ प्रॉब्लेम. नाव चेक इट, देन अगेन पेस्ट. 4 आणखीन घेतले मी खाली. हे बघा, हे 4. सो टेबल स्ट्रक्चरमध्ये यू आर गेटिंग द व्हिडिओज गाईस. करेक्ट. कळलं सगळ्यांना कशा प्रकारे व्हिडिओ तुम्ही तुमच्या याच्यावरती घेऊ शकता. आता ह्या व्हिडिओला आणखीन एक गोष्ट, सर हा व्हिडिओ ॲटोमॅटिक प्ले झाला पाहिजे बाय डिफॉल्ट. सो तुम्हाला एक ॲट्रिब्यूट भेटतो, त्या ॲट्रिब्यूटचं नाव आहे SRCमध्ये ॲटो प्ले. कॅन यू चेक इट? ॲटो प्ले. तुम्ही ज्यावेळेस रिलोड कराल तो व्हिडिओ ऑटोमॅटिक प्ले होईल. बघा, रिफ्रेश, एक मिनिट. ॲटो प्लेच्या आधी एक गोष्ट ॲड करा, ती म्हणजे म्युटेड. व्हिडिओ तुमचा म्यूट पाहिजे, मगच तो ॲटो प्ले होईल. इट शुड बी म्युटेड गाईस. हे बघा, ॲटो प्ले झाला की नाही? मी नाही केलं, ॲटोमॅटिक झालं. रिफ्रेश. जर तो म्यूट असेल ना, ॲटोमॅटिक प्ले होईल. बघा, कुठलाच प्ले नाही झाला. हा का झाला? कारण आपण इथंच लिहिलं आहे ना, म्युटेड ॲटो प्ले, पहिल्या व्हिडिओला फक्त. हे बघा, रिफ्रेश अगेन, पहिला व्हिडिओ प्ले. म्हणजे ॲटो प्ले करण्यासाठी कसं पाहिजे? इट शुड बी म्यूट. विदाउट म्यूट इट कुड नॉट बी ॲटो प्ले. याला लावा ॲटो प्ले. आता मी लावलं याला ॲटो प्ले, पण हा म्यूट नाही आहे. लेट मी रिफ्रेश. कॅन यू चेक इट गाईस? फक्त हाच झाला ॲटो प्ले, हा नाही झाला. हे बघा, का नाही झालं? बिकॉज हा म्युटेड नाही आहे. सो याला म्युटेड करा, हा पण ॲटो प्ले होईल. म्युटेड झाले दोन्ही पण. ॲटोमॅटिक प्ले होतील, ॲटोमॅटिक. तुम्ही याला लूप पण लावू शकता. व्हिडिओ कितीदा प्ले झाला पाहिजे. तुम्ही लूप जर म्हणले 2 वेळा, तर हा व्हिडिओ संपल्यावर परत एकदा ॲटोमॅटिक प्ले होईल. हे बघा, इथं जर संपला व्हिडिओ, संपल्यानंतर ॲटोमॅटिक प्ले होईल. लेट्स से मी इथं येऊन याला थांबवतो. हे बघा, आता 57.5 झालं. ॲटोमॅटिक परत रिप्ले होईल. कॅन यू चेक इट गाईस? मी करत नाही रिप्ले, परत रिप्ले होईल. 2 वेळा होईल असं. स्टार्टिंगला एकदा, नंतर एकदा. दॅट इज लूप. किती वेळा रिप्ले दाखवायचा आहे युजरला. हे बघा, 5 झालं. अगेन रिप्ले. कॅन यू चेक इट? ॲटोमॅटिक रिप्ले झाला. ओके, दॅट इज लूप. आता याला थंबनेलसुद्धा लावू शकता तुम्ही. हे असे चांगले दिसत नाही ना. हा व्हिडिओ कशाचा, युजरला कसं कळेल? सो यू कॅन ॲड हिअर पोस्टर. पोस्टर म्हणजे थंबनेल. पोस्टरची लिंक इथे द्या. आता माझ्याकडे एक थंबनेल आहे जो की मी इथं लावतो. आय हॅव दॅट थंबनेल. हे सर्टिफिकेट आहे. एक मिनिट, माझ्याकडे थंबनेल आहे की राव, कुठे गेला? ठीक आहे, हे सर्टिफिकेटच लावून टाकतो मी. मला आता थंबनेल सापडत नाही. हे सगळे सर्टिफिकेट आहेत. होता माझ्याकडे. माझ्या व्हिडिओचं थंबनेल मी घेऊ शकतो,
तो पण लावू शकतो. लेट्स से भेटतोय का बघू आपण एखादा थंबनेल. ठीक आहे. हा कळशीत कळशीवाला बघू का घेऊ. डाउनलोड थंबनेल भेटेल का मला. टक 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 टक. हां इथं आहे. हां डाउनलोड. यस झाला का डाउनलोड. सेव्ह इमेज करेक्ट. भारी आहे रे. ठीक आहे. आपल्या याच्यामध्येच टाका याला. T5 THU असं सेव्ह करू आपण. ठीक आहे. नाव इथं द्या. सॉरी हां बरोबर THU.jpg पोस्टरचा ॲड्रेस द्या. तर हा पोस्टर येईल तुमच्या व्हिडिओला. हे बघा हा ॲटोप्ले झाला. मी ॲटोप्ले बंद करतो. याचा पोस्टर जातो आहे आपल्याला दिसत नाही राईट. तर ॲटोप्ले काढून टाकू आपण. म्यूट पण काढून टाकू. हे बघा कळशीत कळशी सातत्य आला का थांबणे. याने चेकट घ्यायचं. रिफ्रेश आता दिसेल ना प्रत्येकाला की हां हे याच्यामध्ये असणार आहे. अशा थंबनेल तुम्ही तुमच्या व्हिडिओला लावू शकता. आता हा परफेक्ट का नाही बसला कारण तुमच्या व्हिडिओची जी हाईट आहे ती जास्त आहे. ह्याची हाईट तुम्हाला मेंटेन करावी लागेल. आता तुम्ही हाईट किती दिली आहे 300. 200 देऊन बघा बरं तो फिट बसेल. हे बघा बसला की नाही फिट. ओके थंबनेल फिट बसण्यासाठी यू नीड टू त्या हाईटचा थंबनेल बनावा लागेल. आता तुम्ही हाईट द्याल 500 पण थंबनेल पण तसंच पाहिजे 500 हाईटचा. हे बघा हे खालचं राहत तसंच राहील. तसा थंबनेल बनवू शकतो आपण. आता हा माझा यूट्यूबसाठीच आहे आणि यूट्यूबची व्हिडिओ अशी नसतात या फॉर्मॅटमध्ये असतात. कोणत्या 16:9 बरोबर. सो 200ला हा क्लिअर बसतो आहे. असे थंबनेल पण तुमच्या व्हिडिओला लावू शकता. व्हिडिओचं डिस्क्रिप्शन तुम्ही लिहू शकता. व्हिडिओ कशाबद्दल आहे. येस यू कॅन राईट द व्हिडिओ डिस्क्रिप्शन ॲज वेल. इवन हा जो TD आहे या TDमध्ये मी व्हिडिओ न देण्यापेक्षा व्हिडिओ न देता मी याच्यामध्ये इथं डिस्क्रिप्शन लिहू शकतो व्हिडिओचं राईट पॅराग्राफमध्ये. लोरेम 500 तर हे डिस्क्रिप्शन मला इथं दिसेल. आता हे लय झालं 500 लय झालं. यू हॅव टू राईट लोरेम 200 और 100 बघू आपण देऊन आधी. 100 शब्दामध्ये तुमचं मत व्यक्त करा. हे बघा हे तुमच्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन. हे मराठीतून लिहा. कळशीत कळशी दांत असते प्रारंभ एंड इज द बिगिनिंग राईट. हे डिस्क्रिप्शन तुम्ही व्हिडिओचं लिहू शकता राईट. दुसरा व्हिडिओ त्याचं डिस्क्रिप्शन. आता याची साईज वगैरे मॅनेज करायची ह्या गोष्टी आपण सगळं करू शकतो. त्यासाठी परत एकदा CSSकडे जावं लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. CSSने सगळी गाणी वाचतात मित्रांनो. सर याची हाईट मॅनेज करा विड्थ मॅनेज करा हे सगळं करू शकतो आपण. याची विड्थ तुम्ही इथून पण माईट बी हा घेतला तर घेईल. विड्थ माईट बी 100 मी दिली तर ओके नाही घेतली आणि टेक्स्टनुसार घेतो आहे. पण हा जर आपण CSS लावली ना तर हा घेईल. जर मी CSS लावून जर म्हणलं विड्थ 20 तर हा थोडासा कन्साइज होऊ शकेल. नाही झाला पिक्सल 20 पिक्सल. हां हे बघा झाला की नाही. झाला कन्साइज 20 पिक्सल विड्थ आहे बघा. हे एवढंच 20 पिक्सल असते. मग त्याच्या पुढं खाली आला PX राहिलं होतं. 20 पिक्सल लईच कमी झालं. 200 तरी द्या. म्हणजे CSSने गाणी वाचतात. हे बघा झालं की नाही कन्साइज. लईच कमी झालं. 300-400 द्या. ठीक आहे. सो हा तुम्हाला जसा पाहिजे तसा दिसेल. हे बघा कन्सेप्ट बरोबर याच्या लेवलमध्ये तुम्हाला पाहिजे होता. थोडं टेक्स्ट जास्त झालं काढून टाका. आपलंच आहे काढून टाकायचं बरोबर. हाईटसुद्धा तुम्ही याची मॅनेज करू शकता. सगळं मॅनेज करू शकता. याला कलर बॅकग्राऊंड कलर फॉन्ट साईज फॉन्ट कलर फॉन्ट स्टाईल असते. प्रत्येक गोष्ट आपल्याला करता येते ठीक आहे. सो या प्रकारे व्हिडिओ तुम्ही यूज करू शकता. व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात खूप सारे लावतात. आता हा व्हिडिओ वरती आहे बॅकग्राऊंडला नाही आहे बरं का. बॅकग्राऊंडला सुद्धा व्हिडिओ लावता येते बरं. बॅकग्राऊंडला व्हिडिओ लावण्यासाठी वी हॅव टू लर्न CSS गाईस. HTMLमध्ये बॅकग्राऊंडला व्हिडिओ लावता येत नाही. हा व्हिडिओ बॅकग्राऊंडला नाही आहे. हा व्हिडिओ कुठं आहे. हा व्हिडिओ वरती आहे वेबपेजच्या. ह्या वेबपेजच्या बॅकग्राऊंडला इमेज व्हिडिओ आला पाहिजे. जसं आपण काल
MIT वेबसाईट बघितली, त्याच्या बॅकग्राऊंडला आहे बघा, हे बघा, सॉरी MIT इंजिनिअरिंग ना, हे बघा, याच्या बॅकग्राऊंडला व्हिडिओ होता. कुठे गेली होती साईट? हीच होती ना, ॲडमिशनवाली नव्हती. अरे कोणती साईट होती ती? MIT, हां ही वाली. हे बघा, हा व्हिडिओ दिसतोय, हा बॅकग्राऊंडला आहे मित्रांनो व्हिडिओ, हा व्हिडिओ बॅकग्राऊंडला आहे, हा वरती नाही आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये इफेक्ट्स आहेत, हे HTML लावलेले नाही आहेत, हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. हा व्हिडिओ एडिट केला आहे, इनशॉट ॲप्लिकेशन, फिल्मोरासारखे ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये एडिट केला आहे, आणि हे त्याच्यामध्येच लिहिलेलं आहे, हे HTML नाही लिहिलं. हा व्हिडिओ जस्ट HTML इथं पुट केला आहे. ओके, सो तुमचा जो व्हिडिओ तुम्ही एडिट करून इथं पुट करू शकता. ओके, व्हिडिओचा जो SRC आहे ना, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, इथं तुम्ही सोर्स ॲड्रेसच द्यायचा आहे व्हिडिओचा. ठीक आहे, लेट्स से इफ यू ट्राय टू गिव्ह यूट्यूब व्हिडिओ लिंक, सो आय थिंक इट विल नॉट वर्क गाईज. यूट्यूब व्हिडिओ हा दाखवत नाही आहे. मी एकदा ट्राय केलं होतं, लेट्स ट्राय अगेन. झाली का कॉपी रे? परत एकदा मी दाखवतो. लेट्स मी इथं यूट्यूबची व्हिडिओ लिंक टाकली. ठीक आहे, अँड नाव आय एम चेकिंग, रिफ्रेश. हे बघा, व्हिडिओ आला नाही, आला का? नाही आला. पोस्टर इज देअर बट व्हिडिओ इज नॉट देअर. सो यूट्यूबची लाईक व्हिडिओ लिंक वगैरे चालत नाही त्याला, याला एक्झॅक्ट ॲड्रेस पाहिजे व्हिडिओचा. दॅट इज सोर्स गाईज, कारण हा हायपर टेक्स्ट घेत नाही आहे, क्लिकेबल टेक्स्ट जसं आपण अँकर टॅगमध्ये ॲड करत होतो, याला नाही चालतच. याला लिंकच पाहिजे, आपलं सोर्सच पाहिजे, लोकेशन. ठीक आहे, हे पण लक्षात असू द्या. ॲडिओ याच्यासारखाच आहे. ॲडिओ घेण्यासाठी सिम्पल आपल्याकडे टॅग आहे ॲडिओ नावाचा. कोणता टॅग आहे? ऑडिओ. आणि याच्यात पण ऑडिओचा ॲड्रेस. ठीक आहे, आता तुमच्याकडे ऑडिओ पाहिजे त्याच्यासाठी, मग ऑडिओ जर नसेल तर यू हॅव टू डाउनलोड द ऑडिओ गाईज फ्रॉम द इंटरनेट. तुम्हाला खूप सारे ऑडिओ भेटतील, राईट. तुम्हाला लेट्स से एक वेबसाईट आहे बघा, संत साहित्य म्हणून, संत साहित्य. हे बघा, इथं तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी जर बघितली, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी, हां हे बघा ऑडिओ. ठीक आहे, 18वा अध्याय, पहिला, सगळे अध्याय आहेत तिथं. पहिला अध्याय. आता तुम्ही बघा, हे ॲडव्हर्टाईज थ्रू दे आर अर्निंग द मनी. हे बघा, हे ॲडव्हर्टाईज दिसते. गुगल ॲडसेन्स थ्रू पैसे भेटतात, हे वेबसाईट्सचे रन करतात त्यांना. ठीक आहे, हे बघा 1 ते 84 असे ऑडिओ तुम्ही लावू शकता. कॅन्सिल. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, अर्जुन विषाद आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ. असे ऑडिओ तुम्ही तुमच्या साईटमध्ये लावू शकता. याला असं एडिट पण करू शकता CSSने, बॅकग्राऊंड कलर वगैरे, नाही का, हे कंट्रोल्स वगैरे. मग हा ऑडिओ आय थिंक मला इथून नाही हे करता येणार, कारण रिस्ट्रिक्शन्स आहेत, डाउनलोड नाही होता. डाउनलोडचा ऑप्शन डिसेबल केला आहे. मग तुम्ही तुमच्याकडे ऑडिओ जर नसेल तर ऑडिओ डाउनलोड करा. आता इथून ऑडिओ डाउनलोड होत नाही माझ्याकडे. लेट्स सी ऑडिओ आहे का बघतो मी. असेल माझ्याकडे ऑडिओ. म्युझिकमध्ये काय आहे का? अरे काहीच नाही आहे. नथिंग आय हॅव इन द ऑडिओ. ठीक आहे, हे सगळे MP4 आहेत, राईट. गुगलहून भेटेल का आपल्याला एखादा ऑडिओ MP3 म्हणतात त्याला, राईट. MP3 सॉन्ग घेऊ आपण एखादा डाउनलोड. मराठी भेटेल का आपल्याला? याड लागलं वगैरे, नाही का. हो, खूप सारे आहेत की मराठी अल्बम, मूवी, सॉन्ग. सैराटच आले समोर आपल्या. ओहो, अरे डाउनलोड करायचं आहे आम्हाला. यस, डाउनलोड. ओ भाई साहब, हा पैसे मागतो काय डाउनलोडला? लेट्स साइन इन करू आपण. गाना ॲप्लिकेशन.
कोड. अरे कोड आणि बीड कशाला मागतोय? एक मिनिट. ओ कॅन यू चेक इट गाईज. हे पैशावरचा विषय आहे यांचा. ठीक आहे. फ्रीमध्ये पण असतील. फ्री द्या गुगलमध्ये. फ्री ते चालेल बरं का गाणं. इथं बघू आपण. हां AI 7 रुपये. अरे पेड कसं काय दाखवतोय आपल्याला? फ्री म्हणतोय आपण याला. हां हे फ्री आहे वाटतं. नाही इथं पण पेड दिसते मला बरं. ओपिया. हो रे प्रिया. अरे डाउनलोडचं सांगा मला. कुठं आहे डाउनलोड? याच्यावर क्लिक पण होत नाही. मराठी सॉन्ग ऑनलाईन फ्री. न्यू मराठी सॉन्ग. सगळे पैसे कमावले बसलेत. बघितलं का पब्लिक कसा आहे राडा. एव्हरी वन इज हिअर टू अर्न द मनी. कोणी फ्रीमध्ये द्यायला बसलं नाही हो. सगळं सगळं पेड आहे. सबस्क्राईब नाव रे बाबा. कसं आहे तुम्ही फ्री जरी टाकलं तरी गुगल तुम्हाला म्हणतोय भाई फ्री नाही आहेस तर कुठून दाखवू. दाखवू कुठून मी तुला सांग. यूट्यूबसाठी काय वेबसाईट आहेत Y2Mate वगैरे याच्यातून बघू आपण. तुमचं सॉन्ग यूज करणार व्हॉट्सअपला सेंड केलं. अच्छा ते वाला का? अरे ते डिलीट झालं. परत सेंड कर एकदा मला. ते डिलीट झालं ना असा विषय झाला. आता ही वेबसाईट बघू आपण काय देते. यूट्यूब व्हिडिओ डाउनलोड होते. ॲडिओ व्हिडिओ डाउनलोड होतात. याच्यामध्ये आपण मराठी पण हां मला वाटतंय देईल वाटायला. हां आलेत गाणे. ठीक आहे बघू. वेड लागले प्रेमाचे. ऑडिओज पाहिजे आपल्याला राईट. पण हा रिडायरेक्ट करतो खूप साऱ्या वेबसाईटवर. सो दिस इज नॉट बेस्ट वेबसाईट गाईज. हां पण डाउनलोड झालं आहे. आपलं काम झालं आहे. जाऊ द्या. ॲडिओ डाउनलोड झाला MP3. किती MBचा आहे रे? लवकर हो म्हणजे झालं. नेटचा इश्यू नाही आहे पण हां असून 2-3 GBचा म्हणजे झाला. किती मिनिटाचा आहे मला बघू द्या. रिडायरेक्ट खूप वेळा करतो आहे. 320 kbps व्हिडिओ. बॅक. अरे त्याचं हेच नाही ड्युरेशनच नाही आहे. ठीक आहे. ओ भाई साहब. अरे 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 एवढं मोठं आहे. वेड लागले प्रेमाचे. आय थिंक खूप गाणी आहेत त्यामध्ये. एकच गाणं नाही वाटतं मला वाटतं. जुक बॉक्स म्हणजे खूप सारी गाणी आहेत त्याच्यामध्ये. तर हा मला म्हणतो गाणीच ऐकत बसा सुरू तुम्ही आता. असं पण तुमचं लग्न जवळ येते. इथं बघू. मला वेड लागले प्रेमाचे. ठीक आहे. हे वाला इथे हेच आहे ना जुक बॉक्स. नाही हे नाही आहे. मी काय टाकलं होतं? मराठी सॉन्ग टाकलं होतं ना. मराठी सॉन्ग इथं नाही येणार. ते तिथंच आलं होतं. वेड लागले जुक बॉक्स. मला वेड लागले. हां हे होतं हे. 1 तास 54. आई ग एवढं मोठं आहे.
अरे मग हे कधी, अरे झालं तरी पण 215, अरे 2 तासाची गाणी आहेत. ठीक आहे, झाले आता याला करू कॉपी, कट करू इथून आपल्या वर्कस्पेसमध्ये ॲड करू आणि याला रिनेम करायचं. नाव लय मोठं आहे, सो रिनेम इट ABC. ठीक आहे, सो हा ऑडिओ घ्यायचा आहे मला, abc.mp3. ठीक आहे, आणि याला पण कंट्रोल्स म्हणा, सो यू विल गेट द कंट्रोल्स गाईज. ओके डन. आलं का 1 तास 33 मिनिटाचं आहे रे बापा. एवढे वेळ गाणी ऐकत बसा आता सगळेजण. हे अरे बापरे, डेंजर गाणी. आता ह्याचं बॅकग्राऊंड दिसतंय सगळ्यांना, हे तुम्ही चेंज करू शकता. ओके, इवन इथं प्लेबॅकचा स्पीड आहे, बाकी डाउनलोड वगैरे तर होणार नाही, पण हा एक कंट्रोल तुम्हाला कंट्रोल्समुळे भेटत आहेत. ठीक आहे, कंट्रोल जे आपण यूज केले ना त्याच्यामुळे भेटत आहेत. कुठे गेलं? हां, ओके, असे ॲडिओ तुम्ही यूज करू शकता. याच्यावरती तुम्हाला काय टेक्स्ट लावायचं, याला पोस्टर नसतं बरं का ॲक्च्युली, पण ह्याला हे असतं म्युटेड ॲटो प्ले. म्यूट करून ॲटो प्ले करू शकतो, विदाऊट म्यूट नाही. हे बघा ॲटो प्ले होईल, हे बघा झाला ॲटो प्ले. रिफ्रेश, एक मिनटं, म्युटेड ॲटो प्ले लिहिलं आहे आपण, म्युटेड झालं आहे. ओके, हे फर्स्ट टाईम फक्त होईल ज्यावेळेस तुम्ही हे लिहाल म्युटेड ॲटो प्ले. रिफ्रेश केल्यावर नाही होणार, लक्षात घ्या. हे बघा मी सेव्ह केलं, आता जर मी गेलो तर हे ॲटो प्ले झाले. हे बघा, गॉट इट. पण रिफ्रेश केल्यावर परत नाही होणार, यू हॅव टू प्ले. फर्स्ट टाईम ॲटो प्ले होणार, फर्स्ट टाईम. ठीक आहे, सो याच्यासाठी पण या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. याला पण टेबलमध्ये टाका, किती ॲडिओ घेऊ शकता तुम्ही, हे बरोबर की नाही. जेवढे ॲडिओ टाकायचे तेवढे ॲडिओ टाका. आता हे बाय डिफॉल्ट एका खाली एका पुढे एक येत आहेत, काय टेबलमध्ये टाकायची गरज नाही, कारण याची जी हाईट विड्थ आहे ती कमीच आहे. एका पुढे एक तुम्हाला असे पण भेटायचे, सगळे ॲटो प्ले होत आहेत. याचे टायटल वगैरे देऊ शकता, नाही का. मला एड लागले लाईक दिस, याच्यावर टायटल दिसतील तुम्हाला. ठीक आहे, सर BR दिल्यामुळे खाली जाऊ शकतं ना ते? हां, BR BR टाईप. BR येस येस येस, BR दिलं की खाली जातं ते. BR, जस्ट यूज द BR. हे बघा, हे खाली जाईल. ठीक आहे, या ऑडिओला इफ यू अप्लाय द हाईट, लेट्स से पहिल्या याला मी हाईट अप्लाय करतो. आय वॉन्ट टू इन्क्रीज द हाईट, लेट्स से इट्स नॉट इन्क्रीजिंग ॲक्च्युली. 400. ओके, हाईट इज नॉट वर्किंग. काय काय याच्यावरती वर्क करतो, हाईट याच्यावरती नाही करत, पण CSS वर्क करेल. CSSची हाईट 100% वर्क करेल. हे बघ, काही कुठे गेलं, कशाची हाईट वाढली हो, ऑडिओचीच वाढली ना. ओके, एक मिनिट, याला मी बॅकग्राऊंड कलर देतो, सो आपल्याला कळेल. बॅकग्राऊंड कलर. ओके, वाढली हाईट, ठीक आहे, बट एक्झॅक्ट याची नाही आहे वाढलेली. ठीक आहे, याच्यामध्ये ऑडिओमध्येच आपण घेतलं आहे, बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे, रेड कलर बॅकग्राऊंड तर हाईट तर वाढले आहे, पण आतमध्ये याची हाईट वाढली नाही. सो विदाउट दिस कॅन वी टेक अ सिम्पल थिंग, यू नो, padding 10 पिक्सल. ओके, एक मिनिट, 50 पिक्सल. ओके, ठीक आहे. आय थिंक हा बाय डिफॉल्ट इफेक्ट आहे त्यांचा, तो इफेक्ट चेंज होत नाही आहे. पॅडिंग वगैरे लागते पण याच्या आउटसाइड लागते. ओके ओके, नो प्रॉब्लेम. बूटस्ट्रॅपने आपण याला आणखीन त्याचा इफेक्ट काढू पण शकतो. CSSने पण हे पॉसिबल होत नाही आहे.
padding, if I write margin, ओके ठीक आहे. याला ठेवा असंच. सॉरी SRC याचा निघून गेला मी. SRC काढला मी. Okay, so this is the audio tag guys. Okay, you can use audio for to show the audio in your web page. So audio, video and Mercure. Got it guys? 3 tags. सगळ्यांना क्लिअर आहेत? केलंय का सेम? बरं जाऊ दे आता. तू यूज कर. तू यूज करून बघ. ठीक आहे. ऑडिओ, व्हिडिओ अँड Mercure. ओके चला मला CSS स्टार्ट करायचं आहे. इंट्रोडक्टरी पार्ट CSSचा बघायचा आहे आपल्याला, पण आपण तो आज नको बघायला, उद्याच बघू. आणि दुसरी गोष्ट HTMLचे जे रिमेनिंग टॅग्स आहेत ना, जसं की देर इज फॉर्म टॅग्स, खूप महत्त्वाचा, तो पण बघायचा आपल्याला. देर इज iframe टॅग, तो पण आपल्याला बघायचा. आणि HTML5 मध्ये काही न्यू टॅग आलेत, ते पण आपल्याला बघायचे. ओके, तर हे 3 टॉपिक्स आपले राहतात HTML. बाकी HTML एवढंच आहे मित्रांनो. जेव्हा वाटत लय असेल, लय अवघड असेल, असं नाही आहे, एवढंच आहे. पण HTML ज्यावेळेस CSSची जोड येते ना, त्यावेळेस ते वाटतं की होप आहे, कारण CSS विथ HTML इट इज व्हेरी बेस्ट पार्ट टू लर्न. फक्त HTML एक ना बोरिंग वाटतं, पण CSS सोबत मज्जा येते, कारण CSS HTMLला भारी बनवतो. काय बनवतो? भारी भारी करते सगळ्यांना. ठीक आहे. ओके ठीक आहे, थांबवा पण आजसाठी. उद्या आपण CSSचा बेसिक पार्ट स्टार्ट करू. सो वी कॅन अप्लाय दॅट CSS टू द फॉर्म, iframe अँड HTML न्यू टॅग्स. ओके ठीक आहे.